विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हाताने हा पुरस्कार मिळाला ते आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय सुनीताताई, आदरणीय विजय सर आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या बायोलॉजिकल बंधू भगिनी, हे मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात हे सुरुवातीला बोलतोच, कारण की सतत एक रिमाइंडर आपल्याला राहिलं पाहिजे. आपण बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला एकमेकाचं दुःख, एकमेकाचं आनंद, एकमेकाचं सुख, एकमेकाचा संघर्ष याची जाण असते आणि ह्या ज्या जाणीवा आहेत यातली एकही जाणीव नॉन बायोलॉजिकलला नसते. त्यामुळे तुम्ही अर्धपोटी आहात का उपाशी आहात, का तुम्ही जगताय का तुम्ही मरताय, याच्याशी त्या नॉन बायोलॉजिकलला काहीही घेणं देणं नसतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की भारतामध्ये बेरोजगारी सध्या फार वाढली आहे आणि हा कसा प्रश्न सुटायचा. आता हा ओढवून घेतलेला प्रॉब्लेम आहे, कारण की जो मनुष्य आयुष्यभर अभिमानाने असं सांगतो की ज्या वयामध्ये कष्ट करून, मेहनत करून कुटुंब सांभाळायचं, स्वतःचा सांभाळ करायचा, त्या वयामध्ये 35 वर्ष हा भीक मागत होता. म्हणजे स्वतःच्या कष्टाने स्वतःचं पोट एकदाही ज्यांनी भरलं नाही, ज्यांनी आई वडिलांचा कधीही एकही दिवस स्वतःच्या मेहनतीवर सांभाळ केला नाही, तो काय तुम्हाला रोजगार देणार आहे? विषयच येणार नाही. त्याला कष्टाचं, मेहनतीचं, यातल्या या गोष्टींची काही किंमत नाहीये. त्यामुळे ही अवस्था जाणीवपूर्वक उरलेल्या देशावरती आणलेली आहे.